तर काय सांगाल फैज खान संदर्भामध्ये आज खंडपीठामध्ये सुनावणी पार पडली, काय नेमकं? माननीय उच्च न्यायालय यांनी फहीम खानची आई जहरुन्निसा खान आणि अब्दुल हफीज यांच्या 2 याचिका दाखल केलेल्या होत्या। त्या याचिकेमध्ये याचिकाकर्ते हे भारतीय नागरिक नाही का असा सवाल माननीय उच्च न्यायालयाने केलेला आहे व अवैध कारवाई जी झालेली आहे बांधकाम पाडण्याची, तर ती सर्व कारवाई जी आहे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार न झालेली असल्यामुळे तात्काळ प्रिन्सिपल सेक्रेटरी व नागपूर महानगरपालिका यांना उत्तर मागितलेले आहे आणि पुढची सुनवाई 15 एप्रिलला ठेवलेली आहे। जरी फहीम खान याचं घर पाडलेलं असलं तरी त्यामध्ये मुआवजा देण्याची तरतूद सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये असल्यामुळे ते पिटिशनमध्ये उत्तर सादर करायचं आहे व अब्दुल हफीजची बांधकामाच्या पाडण्याकरता स्थगिती मिळालेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।